बाळासाहेबांशी माझी पहिली भेट 1998ला झाली। मी रामटेकमध्ये एका पोटनिवडणुकीत उभा होतो। साहेबांना मी नागपूरच्या सभेत पाहिलं होतं। रामटेकला भव्य पत्रिका प्रकाशित केली होती, तेव्हा देखील मी त्या सभेमध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला होता। तेव्हापासून माझ्या राजकीय जीवनाची सक्रिय राजकारणाची सुरुवात झाली। 1998ला रामटेकची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीत मी निवडून आलो नव्हतो आणि त्यानंतर मला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची संधी प्राप्त झाली। ती माझी बाळासाहेबांची पहिली भेट होती। आपण ज्या माणसाबद्दल इतकं कुतूहलाने त्यांचं भाषण ऐकायला जात होतो, त्यांना पाहत होतो, त्यांच्याबद्दल एक आगळं वेगळं क्रेज माझ्या मनात होतं आणि अशा माणसाला जेव्हा मी प्रत्यक्ष भेटलो तर इतक्या साधेपणाने ते माझ्याशी भेटून माझ्याशी चर्चा केली होती की ती मी कधी विसरू शकत नाही। मी निवडणुकीत पराभूत झालो होतो, परंतु त्यांनी मला सांगितलं की पराभवाने खचायचं नाही, पुन्हा पुढची तयारी करायला त्यांनी मला लावली आणि त्याच्यानंतर मी 3दा विधानसभेची निवडणूक लढलो आणि 3दा जिंकलो। निवडणुकीच्या निकालानंतर मी सर्वांनाच भेटलो होतो, तेव्हाच माझी साहेबांशी भेट झाली होती आणि साहेब आपल्या खोलीमध्ये, मातोश्रीच्या खोलीमध्ये जिथे ते नेहमी बसून भेटत राहतात, तिथंच माझी त्यांची भेट झाली होती आणि आज मला अनेकदा आम्ही त्यानंतर माझी भेट झाली, परंतु ती भेट मला नेहमी सतत आठवत राहते। इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपल्याला जीवनात भेटायची संधी मिळाली तर मला असं वाटलं की माझ्या जीवनातील सर्व काही स्वप्न पूर्ण झालं। साहेबांची एकदा भेट झाली, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल पूर्ण राज्याला नाही तर देशाला नाही तर जगाला एक वेगळा आदर आहे आणि एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांना भेटणं कोणालाही आवडेल।